रस्त्याच्या समस्या आपण जाणून घेतल्या. काही रस्त्याच्या समस्या आहेत, कुठं पाण्याची समस्या आहे. पाण्याची समस्या अख्ख्या महाराष्ट्रात चालू आहे. पाणी असून आपल्याला पाणी मिळत नाही. म्हणजे आपल्या हक्कात पाणी जरी असलं तरी ते आपल्याला मिळत नाही. हा प्रशासनाचा इथं फार मोठा भोंगळ कारभार चालू आहे. अहो चारों मिलके बांधो भारा, आधा हमारा आधा तुम्हारा, असं चालू आहे सध्या. तर आपण एक छोटेखानी बैठक आज इथं घेतलेली आहे आणि काही पक्षप्रवेश झालेले आहेत आणि ज्यांना पदं द्यायची आहेत ती पदं मी लवकरच तुमची पदं 2-4 दिवसात डिक्लेअर करेन. आणि काहींना आता लहू गायकवाड आहे असे 1-2 जणांना मी त्यांच्या कामाची पावती म्हणून त्यांना आता लवकरात लवकर वरती येणार आहे. फक्त सगळ्यांना एकच सांगेल, शांततेच्या मार्गाने सध्या चला. प्रश्न सोडवला शांततेच्या मार्गाने चला आणि जिथं शांततेच्या मार्गाने प्रश्न सुटत नाही तिथं आपला दम आपण दाखवल्याशिवाय राहू नका. काही होत नाही. हे सगळे गेल्याचे कातडीचे यंदाही पण काही वाटत नाही. आता मुकेशनी परवा सोमवारी मीटिंग ठेवली होती, परंतु सोमवारचं माझं असं आहे, एक केस माझ्यावर अशी चालू आहे की मला तिथे एक तास ते 2 तास तिथे दर सोमवारी हजर राहावं. याच्यामुळं आपली सोमवारची बैठक रद्द झालेली होती. त्यामुळे मंगळवार मध्ये एक दिवस गेला आणि जी आपली संख्या जी आज राहणार होती ती अपेक्षेप्रमाणे राहिली नाही. त्याला कारण सोमवारचा आपला जो कार्यक्रम होता, जी मीटिंग होती सोमवारची, ती आपण रद्द केली, बुधवारी ठेवली. हरकत नाही, एवढे जण आले. आज राजसाहेबांच्या विचारांना प्रेरित होऊन बरेचसे जणांनी आपल्या समस्याही मांडल्या. परंतु एक सांगेल की 5 जण जरी असले तर त्या 5 जणांसाठी आम्ही इथे यायला तयार आहोत. आम्हाला गेस्ट हाऊसच पाहिजे याच्यातला भाग नाही. तुम्ही तुमच्या गावात बोलवा, तुमच्या वस्तीवर बोलवा, आम्ही तिथपर्यंत यायला तयार आहोत. त्याच्यासाठी आम्ही बांधील आहोत तुमच्या कामात. आणि पुन्हा एकदा नवीन ज्यांनी प्रवेश केला त्यांनाही शुभेच्छा देतो. आणि नवीन पक्षामध्ये आता जे यांना नवीन पदं मिळणार आहेत, आतापर्यंत चांगले काम केलेली आहेत, लव झाला, मुकेश आहे, यांना लवकरात लवकर वरती बढोतरी देऊन त्यांच्याही पुढील काळाच्या भविष्याच्या काळात चांगले काम करतो म्हणून मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि आज आपण सर्वजण आला, सगळ्यांचे आभारही मी मानतो. कारण की आता वेळ फार झालेली आहे आणि बऱ्याचशा जणांना मला जाणीव आहे शेतकऱ्याच्या मागे काय काय कामे असतात. जरी आम्ही शहरात राहत असलो तर शेतकऱ्याची अडीअडचणी आम्ही समजून घेऊ. तरी आम्ही आमच्या परीने जास्तीत जास्त तुमची कामं कशी होतील याच्याकडे आमचं लक्ष राहील. एवढं बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. कार्यक्रम संपला म्हणून